नितेश पतंगे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कशा आहात मंडळी? काय बरं चाललंय सगळं? बऱ्याच दिवसांनी येतो आणि हे सगळं विचारतो ना, मजा येते जरा. तेच आपली कामांमुळे आपल्याला शूट करायला मिळत नाही, पण जसं जेव्हा टाईम मिळेल त्यावेळेस विचार करतो की तुमच्या सगळ्यांना परत एकदा भेट द्यावी. तसंच आज आम्ही आलेलो आहोत कल्याणवरून नाशिकला एक स्पेशल मिसळ खायला. तसं तर नाशिकमध्ये यार मिसळ म्हणजे सगळ्यात फेमस आहे. तर आज आम्ही पेरूच्या वाडीला आलेलो आहे आणि बघू मिसळ कशी लागते. बऱ्याच जणांनी व्हिडिओ एवढ्या टाकलेले ना, तर म्हटलं की यार नाही, ज्या वेळेस नाशिकला जाणार त्यावेळेस पेरूची मिसळ ही नक्कीच ट्राय करणार. तर चला मंडळी, टाईम नाही घालवणार, पहिले तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेरूची मिसळ दाखवतो. चला. एक गोष्ट इकडे आल्यावर तुम्हाला कळेल की ह्यांची पार्किंग बघा. तिकडे टू व्हीलर पार्किंगला म्हणजे प्रशस्त पार्किंगची सोय आहे. म्हणजे किती फेमस आहे ही पार्किंगची. एवढी मोठी जागा आहे तर पेरूची वाडी किती मोठी असेल. सगळ्यात महत्त्वाचा, पेरूची वाडीची वेळ सकाळी 8:30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. वाचलाच असाल ना तुम्ही, 350 पेक्षा जास्त इकडे परदेशी पक्षी आहेत, बोलणारे पक्षी आहेत, सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे भरपूर काय आहे. तुम्ही येऊन इकडे एक्सप्लोअर पण करू शकता. तर मित्रांनो, इकडे मिसळ एकच प्रकारचे आहे. मिसळ प्लेट 110 रुपये फक्त, रिजनेबल रेट आहे. मिसळ भाकरी आहे, शेव रस्सा आहे, शेव रस्सा भाकरी आहे, फक्त मिसळ पण आहे. मिसळ पार्सल पण करून मिळेल, त्याचे वेगळे 5-10 रुपये एक्स्ट्रा चार्जेस आहेत. शेवची प्लेट आहे, मटकी प्लेट आहे. तर बाकी रिजनेबल आहे, म्हणजे काय एवढं महाग नाही आहे. सकाळी 8:30 ते 4 मी तुम्हाला टायमिंग सांगितलेलं आहे, त्याच टायमात यायचं इकडे. ठीक आहे. मेनू कार्ड एकदम सिम्पल आणि सोबर ठेवलेलं आहे, काही झंझट नाही. त्याआधी इकडची स्पेशल गुळाची जिलेबी, भजिया, लस्सी, ताक, पेरूची लस्सी, पेरूचा ज्यूस, आईस्क्रीम, पेरू प्लेट, पेरूचा चहा पण आहे इकडे. का तुम्हाला हे सगळं मिळेल, चहा, कॉफी, पाणी वगैरे, कोल्ड्रिंक्स. बाकी पण स्पेशल पेरूचे जेवढे पण आयटम्स आहेत ते तुम्हाला म्हणजे लाईक लस्सी, ज्यूस, आईस्क्रीम, हे सगळं नक्की ट्राय करा. आणि खास करून जिलेबी आहे. ही आहे तर्री. ज्याला तिखट हवा असेल त्याने तर्री भरभरून टाकावी. मिसळ भाकरी ऑर्डर करताय तर बाजरीची भाकरी मिळेल, एकदम गरम गरम मस्त. एक पापड, दही. आणि स्पेशली ह्यांच्या इकडे एक सिस्टम चांगली आहे की हे लोक प्रॉपर मटकी वगैरे एकदम भरभरून टाकतात. तर खायला एक चव चांगली येते. म्हणजे प्रत्येकाची जे पद्धती ही थोडी वेगवेगळी असते. आपल्या मुंबई साईडला थोडी वेगळी आहे, पुणे साईडला वेगळी आहे. इकडे बसायला पण किती प्रशस्त जागा आहे बघा तुम्ही. जिथपर्यंत तुम्हाला इथून बघा एवढे टेबल्स आहेत इकडे, तर पूर्ण जागेवरती म्हणजे तुम्ही बसू शकता. इकडे या साईडला पण तुम्हाला बसायला जागा मिळणार आहे. आणि बाकी ह्यांच्या इकडे ॲक्टिव्हिटी सेंटर आहे. तर हे जेवढे पण इकडे पक्षी, प्राणी जेवढे पण तुम्हाला आहेत हे बघायचं असेल तर पर हेड तुम्हाला 100 रुपीज इकडे एंट्री फी आहे, पण वर्थ आहे का? चला दाखवतो. इकडे जेवढे पण तुम्हाला पशु पक्षी प्राणी जेवढे पण दिसतात ना, तर प्रत्येकाची माहिती इकडे तुम्हाला दिलेली आहे की तो कुठला प्राणी आहे, कुठून आलेला आहे, त्याची लाईफ कितीपर्यंत आहे, म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. तर याल तर सगळं वाचा आणि खूप भारी आहे बाई.
खूप मस्त एक्सपिरियन्स आला आहे आणि स्टाफ खूप चांगला आहे इकडे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट पण करतील की बाबा हे करू नका, हे करा, जे काय तुम्ही बोलाल ते तुम्हाला बरोबर आन्सर करतील. बाकी बाहेर आलो आहे आता. इकडे जेवढं पण तुम्हाला बघाल हे सगळे ॲक्टिव्हिटी सेंटर आहे इकडे. म्हणजे एक प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी यांनी करून ठेवलेलं आहे. आम्ही तर दुपारच्या टायमाला आलो आहे. थोडंसं संध्याकाळी वगैरे आला तर इकडे तुम्हाला DJ वगैरे सगळं तुम्हाला ऐकायला पण मिळेल. मस्त आहे. इकडून आमचा दुसरा प्लॅन होता म्हणून आता आम्ही सकाळी सकाळी पहिले पेरूची वाडी व्हिजिट करायला आलो. बाकी तुम्ही कधी पेरूच्या वाडीला आलात तुमचा एक्सपिरियन्स सांगा आणि नक्की व्हिजिट करा. कधी इकडे तुम्ही नाशिकला आलात तर या नक्की पेरूच्या वाडीला व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करा. तर अशाच पद्धतीने पेरूच्या वाडीचा पडाव आपला जो आहे इकडे संपलेला आहे. ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा. म्हणजे आम्ही मिसळ खाल्लं, बघितलं, पक्ष्यांना बघितलं, सगळ्यांना बघितलं, फोटोज काढले, ऑल चेक. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट पण करा, सबस्क्राईब करून ठेवा. कधी चांगली व्हिडिओ आली तुमच्या कामाची आली तर तुम्हाला फायद्यात राहील. बस आजची व्हिडिओ इथपर्यंतच. बाकी पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.